हां, इकडे लक्ष द्या. आता इथं देखील आपल्याला काय मुद्दे दिलेले आहेत. प्रश्न 4थ्या मधलेच आहेत. वेगवेगळे मुद्दे आपण याच्यासाठी घ्यायला लागलो होते, वेगवेगळे पॉईंट की ते आपल्याला परीक्षेमध्ये कोणते येतील काय सांगता येणार नाही. मग दिलेल्यापैकी कोणते तरी नक्की येतील. आलं लक्षात. मग ते आपण या ठिकाणी प्लॉट करून घ्यायचे, याच्यामध्ये दाखवायचे. ते कोणते आहेत ते आपण आता बघू. नंबर 1 आता विमानतळ दाखवायचे. आपण सर फक्त एरो काढून विमानतळ या ठिकाणी सूचीमध्ये दाखवले, कारण प्रत्येक याला सूची आवश्यक आहे आणि सूचीशिवाय आपण हे नकाशा भरू शकत नाही. जर भरला तर आपल्याला मार्क दिले जात नाही. त्याच्यासाठी आता बघा, बेंगलोर कुठे आहे? बेंगलोर कुठे? कशामध्ये, कोणत्या स्टेट मध्ये? पश्चिम बंगाल नाही, राजधानी एका स्टेटची. हा, कर्नाटक. लक्षात. अशा या ठिकाणी काय असेल? बेंगलोर असेल. लक्षात. मग याला आपण थोडक्यात असं करू आणि क्रमांक देऊ. किती? 1. याच्यानंतर दिल्ली या ठिकाणी आहे, तुम्हाला माहिती आहे. लक्षात. तर या ठिकाणी आपण असं करू, या ठिकाणी क्रमांक देऊ. किती? 2. इकडे लक्ष द्या सर्वजण. दिल्ली प्लॉट केल्यानंतर आपल्याला तिसरा पॉइंट घ्यायचा आहे पुणे कोणत्या स्टेट मध्ये? महाराष्ट्र या ठिकाणी आहे. तर ऍव्हरेज मध्ये या ठिकाणी काय आहे? हे कर्नाटक मध्ये आहे. सॉरी, या ठिकाणी महाराष्ट्र आहे आणि या ठिकाणी काय असेल? पुणे असेल. ओके. मग या ठिकाणी आपण पुणे पकडून याला किती क्रमांक देऊ? 3. त्याच्यानंतर तिरुवनंतपुरम, केरळ. करेक्ट. आता हे या ठिकाणी खाली आहे. लक्षात. या ठिकाणी आहे आणि याला क्रमांक किती येईल? 4. या ठिकाणी केरळमध्ये खालच्या पॉइंटला तिरुवनंतपुरम. हे केरळची काय कॅपिटल आहे, राजधानी आहे. ते पण लक्षात असते. याच्यानंतर हे विमानतळाचे जे पॉइंट आहेत, शहर आहेत, ते आपण या ठिकाणी प्लॉट करून घेतलेत. आता याच्यानंतर लोहमार्ग याच्यामध्ये कोणते कुठं आहेत ते आपण बघू. मुंबई तुम्हाला माहितीच आहे. मुंबई कारण आपलं महाराष्ट्रात तर आहेत, पण भारताची आर्थिक राजधानी मुंबई आहे. तर या ठिकाणी आपण एक अशा स्वरूपाचं मुंबईला पॉइंट देऊयात आणि या ठिकाणी क्रमांक देऊ. किती? 5 नंबर. ओके. याच्यानंतर इटारसी कुठे आहे? हे कोणतं स्टेट आहे? हे मध्य प्रदेश मध्ये इटारसी आहे. लक्षात. असं या ठिकाणी आहे. तर आपण या ठिकाणी देखील अशा पद्धतीने काढून या ठिकाणी याला क्रमांक द्यायचा. ते सूचीमधील आपलं साइन आहे, चिन्ह आहे, त्याच्यावरती आपण क्रमांक देणार आहोत. नंबर 6. ओके. हे झालं इटारसी. याच्यानंतर कोटा नाव ऐकलं तुम्ही? बरेच लेकरं शिक्षणासाठी कोट्याला महाराष्ट्रामधले आहेत. लक्षात. बरेच आहे. तर ते आहे राजस्थान मध्ये. लक्षात. कुठं आहे? राजस्थान. असं या ठिकाणी कोटा आहे. अशा पद्धतीने आपण काढून या ठिकाणी किती क्रमांक द्यावा लागेल त्याला? 7. कोटा इंडस्ट्री देखील खूप फेमस आहे. नागपूर हे कुठं आहे? कोणत्या राज्यात आहे नागपूर? अरे महाराष्ट्रामध्ये नागपूर या ठिकाणी. असं लक्षात. आणि नागपूर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आहे, ते पूर्वेकडे आहे. लक्षात. त्याला किती क्रमांक येईल? 8 नंबर 8. याच्यानंतर कर्कवृत्त. हे देखील कर्कवृत्त बऱ्याच वेळेस विचारलेलं आहे. लक्षात. तुम्हाला मगाशीच मी सांगितलं की कर्कवृत्त जे आहे ते आपल्या
गुजरातमधून अहमदाबाद शहराजवळून गेलेलं आहे आणि ते अशा पद्धतीने इथून बॉर्डरवरून लक्षात म्हणजेच अशा पद्धतीने काढायला आपल्याला हरकत नाही. अशा पद्धतीने इकडं अशा पद्धतीने कर्कवृत्त गेलेलं आहे. हे काय आहे? कर्कवृत्त. हे 2 स्टेट जे आहेत लक्षात, त्या 2 स्टेट मधून आणि इतर 6 स्टेट म्हणजे एकूण 8 राज्यामधून हा जीकेला क्वेश्चन जनरल नॉलेजचा वेगवेगळ्या परीक्षेमध्ये येत असतो की भारतातून किती राज्यामधून कर्कवृत्त गेलेलं आहे. तर किती राज्यामधून आहे? 8 राज्यामधून. तर याला किती क्रमांक येईल? नंबर 9. त्याच्यानंतर दाट लोकसंख्या. आता हे दाट लोकसंख्येचे शहर जे आहे किंवा स्टेट ते आपल्याला बघायचे. पश्चिम बंगाल कुठं आहे? जिथं बांगलादेश आहे त्याला बॉर्डर पश्चिम बंगालचा आहे. ओके. हे जे आता हे पूर्ण पेन्सिलने तुम्ही काय करायचं? डार्क करून घ्यायचं. लक्षात. आता हे आपण थोडक्यात या ठिकाणी असं डार्क करायला हरकत नाही, पण हे पूर्ण राज्य सांगितलंय ना आपल्याला पश्चिम बंगाल, त्याच्यामुळे पूर्ण राज्यालाच घ्यायचं आणि या ठिकाणी काय करायचं? याला क्रमांक द्यायचा. किती क्रमांक देणार? नंबर 10. त्याच्यानंतर दुसरा आहे केरळ. लक्षात. हे कोणतं आहे? कर्नाटक. त्याच्या खाली काय असेल? केरळ. हे देखील दाट लोकवस्तीचं स्टेट आहे. लक्षात. याला देखील आपण काय करायचं? अशा पद्धतीचं डार्क करून घ्यायचं थोडंसं, जसं आपण साइन इंडेक्स मध्ये केलेलं आहे. हे जे सूची आहे इंडेक्स त्याप्रमाणे आपण करून घ्यायचं. केरळ याला किती येईल? 11. आणि लास्ट आहे याच्यामध्ये कोणतं आहे ते? बिहार. इथं झारखंड आहे आणि याच्यावरती बिहार आहे. लक्षात. हे उत्तर प्रदेश, हे इथं बिहार. मग याला देखील काय करायचं? आपण अशा पद्धतीने डार्क करून घ्यायचं आणि याला क्रमांक द्यायचा 12. हे सगळे मुद्दे अशा पद्धतीने नकाशामध्ये भरायचे आणि त्याची आपल्याला इंडेक्स तयार करून द्यायची आणि इंडेक्सनुसार या ठिकाणी त्याला नाव द्यायचे. त्या जिथं आहे तिथं ते दाखवायचं, कारण एकच नकाशा बोर्ड परीक्षेत दिलेला असतो. त्या एकाच नकाशामध्ये अचूक माहिती भरायची असते. जर तुम्ही नकाशा चुकवला तर पुन्हा नकाशा भेटत नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? नकाशा अचूक सोडवला पाहिजे. ओके. आता आपण याच्यामध्ये बरेच घेतलेले आहेत हे पॉईंट आणि तुमचे ते कव्हर पण झालेले आहेत. तुम्ही हे जरी आत्ता नाही झाले तर तुम्ही वारंवार व्हिडिओ ते पाहून कव्हर करून घ्या. ओके. या ठिकाणी आपण